चंद्राय नमः गोती नुपरांचे जनकारांगी सोबती अलंकार लज्जा पावला प्रभाकर कनक वस्त्रे देखोनी लज्जित झाला रतिपती ऐसा ज्यांच्या स्वरूप स्थिती मग तो व्याही झाला निवृत्ती बाणासुराचा त्या करिता ग्रंथ करते श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत बाणासुराच्या नगरामध्ये जेवण चालू होतं कारण पाहुण्यातलं होतं आणि भगवान श्रीकृष्ण आले होते अनिरुद्ध होता प्रद्युम्न होता महादेव बी आलेत का महादेवजी होते सगळेजण आले होते महाराज आणि महादेव तर त्या ठिकाणी असणारे त्याचं कुलदैवत आहे आराध्य दैवत आहे भगवान श्रीकृष्ण आहेत सर्व त्या ठिकाणी परिवार एकत्र केला जेवण त्या ठिकाणी झालं आणि व्याहीला भेटला म्हणजे बाणासुर मदनाला भेटला असं सांगतात ज्यांचा देखता लावण्य रंग वयधर्य तुझा भंग परीनपते ब्रह्मचर्याभंग ज्याचा काम अंकित आणि अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी सुंदर असणारे व्यक्तिमत्व तिथं होते ज्यांना पाहिल्यानंतर अंतःकरणामधला विवेक संपूर्ण कामभावना निर्माण व्हावी असंही काही त्या ठिकाणी तिथं होतं पण जे राजे होते कृष्णाच्या संगतीमध्ये त्यांनी कामाला जाळून टाकलं होतं कारण भगवंताच्या भक्तीमध्ये होते त्यामुळे काम त्यांना स्पर्श करत नव्हता असं सांगतात ज्या देखता लावण्य रंग वयधर्य तुझा भंग परीनपते ब्रह्मचर्याचे अभंग ज्याच्या आईच्या परी त्याला वाढीत हाती दिव्या अंगणा नेनो त्याच्या पुण्याची गणना ज्या हरिहरा ते वाढीती आणि अशा प्रकारच्या स्त्रिया होत्या महाराज सुंदर अशा प्रकारे त्यांचं स्वरूप होतं ज्या स्त्रियांना पाहिल्यानंतर ना विवेकाचा उभा प्राण जाय विवेकाचा सुद्धा प्राण जाईल एवढे सुंदर स्त्रिया तिथं वाढायला होत्या आणि त्या स्त्रिया हरी आणि हराला वाढतायत महादेवाने श्रीकृष्णाला वाढतायत त्यामुळे त्यांचं अगणित पुण्य आहे असं श्रीधर स्वामी सांगतात त्याचे परी भवानी ते ताट मांडिले विचित्र ते सहस्र स्त्रिया गौरवाते तिष्ठती हात जोडोनी आणि हजारो स्त्रिया होत्या महाराज वाढायला होत्या ताट तिथं समोर ठेवलं होतं जेवण झाली त्यांचा गौरव करण्यासाठी अनेक स्त्रिया उत्सुक होत्या असं सांगतात हे मुनी जनधानी ना तुळती जे वेद वचने न सापडती हे ज्यांच्या घरी परमान्य सेविती त्याची पुण्यगती काय वर्णू आणि त्या असणाऱ्या ग्रंथकर्ते सांगतायत महाराज योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो आम्हापाशी मागे पुढे हजारो वर्ष तप केल्यावर सुद्धा ज्याच्या स्वप्नात हा जात नाही तोच भगवंत याच्या घरी जेवण करतोय कोणाच्या बाणासुराच्या आणि सर्व परिवार आहे महाराज तिथं महादेव येतं शंकरजी आहेत पार्वती आहेत आणि त्याच्या भाग्याला अंत नाहीये असं सांगतात मग बाणासुर करा जोडून सकळाशी प्रार्थित एक क्षण मज केले जी पावन सावकाश भोजन करावे आणि मग बाणासुरानं सर्वांना हात जोडले महाराज आणि सांगितलं मला तुम्ही पावन केलंय माझ्या घराला भगवंत आले महाराज आणि त्या ठिकाणी जीवन तृप्त झाले सावकाश त्या ठिकाणी जीवन चालू द्या असं बाणासुर बोलू लागला मग भवानीची बाणासुर प्रार्थित जोडून दोन्ही कर प्रार्थाधिक नृपवर सविती तया ते आवडी आणि मग त्यावेळेस भवानी माता आल्या होत्या पार्वतीला सुद्धा बाणासुरानं हात जोडले नमस्कार केला मग सगळे कृष्णाच्या बाजूमधले सैन्य होतं
बब्रुवान होता, अर्जुन होता, वृषकेत होता, ते सगळं बाणासुराचं वर्णन कौतुक करू लागले. असं सांगतात, हो चंद्राच बाणा ते बोलत, जे स्वानंद रसे नित्य तृप्त, ते सोये परमान्य मागत, त्या ते प्रार्थना का करिता. आणि त्यावेळेस असणारा त्या ठिकाणी चंद्रहास्य राजा भक्तीमध्ये श्रेष्ठ होता. चंद्रहास्यानं बाणासुराला बोलायला सुरुवात केली, हे बघा तुम्ही आम्हाला प्रार्थना करताय, विनंती करताय जेवा म्हणून, पण आम्ही अगोदरच जेवलेलो आहे आणि भगवंत आमच्या सोबती राही, भगवंता सोबत आमची तृप्ती झाली आणि अशांना तुम्ही जेवायची प्रार्थना करताय. असं चंद्रहास्य राजा बोलतात. ज्यांचे शेष भ्रमा वंचित, परी त्या ते प्राप्त न होय एक चित, त्यांच्या पंक्तीस भोजन झाले प्राप्त, धन्य जन्म आमुचे. चंद्रहास्य राजाने बोलायला सुरुवात केली, महाराज ज्या भगवंताचं उष्ट खायला ब्रह्मदेवाला मिळत नाहीये, होय ज्यांचं उष्ट एक कण सुद्धा ज्या लोकांना मिळत नाही, देवांना मिळत नाही, अशाच्या पंक्तीमध्ये आमचं जेवण झालंय. म्हणजे महादेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या पंक्तीला आम्ही जेवलो, आमच्या अनेक जन्माचं पुण्य आज फळाला आलं. असं राजा बोलू लागला. आईच्या परी झाले भोजन, मग शोभविले सभास्थान, परिमळ द्रवेशी जाण, तांबूल विडे दिगले. अशा पद्धतीने सर्वांची जेवण झाली. जेवण झाल्यानंतर तांबूल विडे पान खाण्याचा प्रकार आहे करू लागले. मग सकळ सवस्तनी बैसती, तो कला पात्रे आणवी नृपती, त्याची आगुने रंजविला श्रीपती, उमापती समवेत. आणि जेवण झाले सर्वांची. त्या ठिकाणी पात्रे घेऊन स्त्री आल्या. त्या पात्रानं महादेवाला प्रसन्न केलं, कृष्णाला प्रसन्न केलं असं सांगतात. मग प्रधानासी अद्यापि असुर, वस्त्रे आणविले अमूल्य सुंदर, आणले अलंकाराचे भार, ते ठेविले हरिहरा पासी. आता जेवण झाली. जेवण झाल्यानंतर पान विडे वगैरे सर्व झालं. मग आता यांचा गौरव करायचा, सन्मान करायचा. याच्यासाठी अनेक प्रकारचे वस्त्र आणली. महादेव आणि भगवान शंकर यांच्या पुढे आणून ठेवली. काय होतं ऐका. मग नारद बोले बनासी, आधी गौरवी शंभू भवानीसी, मग गौरवे सकळासी, ऐसा धर्म विहित. नारद महाराज बी होते वाटतं तिथं. नारद महाराजांनी सांगितलं बाणासुराला, म्हणले हे बघा, कारण काल नसल्यामुळं काही माहिती होत नाही. त्यावेळेस नारदांनी सांगितलं, म्हणले बाणासुरा इथं जोडी आली, महादेव आणि पार्वती. आधी धर्मशास्त्र सांगते जी जोडीने आले त्यांचा आधी नंबर असतो. त्यामुळे हे पती पत्नी म्हणून आलेले आहेत आणि यांचा अगोदर सन्मान कर, यांचा सत्कार कर, यांचा गौरव कर. बाकीचे एर राजे ते नंतर सत्कारित कर. असं नारद महाराज बाणासुराला बोलतात. शंकर म्हणे नारायण, आधी शिवकारी तू वस्त्रभूषण, यरो बोले त्रिनयना, ऐसे कैसे घडे. ज्यावेळेस नारदांनी बाणासुराला सांगितलं की आधी महादेव पार्वतींचा सत्कार करायचा, जोडीनं आलेले आहेत, पती पत्नी आहेत, त्यावेळेस नारदांच्या मुखातून बोलणं ऐकलं आणि महादेवाने सांगितलं, भगवंताला म्हणले देवा आधी तुमचा सत्कार व्हायला पाहिजे, कारण तुम्ही श्रेष्ठ आहे तिथं सर्व सभेमध्ये, तुमचा आधी सत्कार, तुमचा आधी मान सन्मान. त्यावेळेस भगवंताने सांगितलं असं नसतंय, म्हणले तुम्ही जोडीने आलेत, आम्ही एकटा आलोय, आमचा नंबर नंतर आहे, आधी तुमचाच सत्कार होऊ द्या. श्रीकृष्ण महादेवाला बोलतात. आग्रह केला सदा शिवे, मग पर्याय काढिलात यादवे, आधी प्रधोम्न अनिरुद्ध द्यावे, मग गौरवावे सकळ राया. महादेवाने सांगितलं की श्रीकृष्ण तुम्ही श्रेष्ठ आहेत, त्यामुळे तुमचा सत्काराचा मान आधी.
त्यावेळेस कृष्णाने सांगितलं की आधी तुम्ही जोडीने आले, मग ही दोघं बी ऐकायला गेली, मागं सरायला लागली सत्काराला. त्यावेळेस कृष्णाने सांगितलं जाऊ दे म्हणले, आपण लांबचे सगळे. ह्या बाणासुराचे जे जवळचं कोण आहे, जावई आणि व्याही, ही दोघं युवाई, ही दोघं जवळचे. आपला नंतर आधी यांच्या जावयाचा आणि व्याहीचा युवाईचा म्हणजे प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांचा अगोदर सत्कार करावा असं भगवंत सांगतात. त्याही मागे पार्थासी, त्यानंतर कैलासवासी, अविशिष्ट राहतील जे आमासी, ते समर्पावे भक्तराय. आणि त्यावेळेस कृष्णाने सांगितलं, हे बघा म्हणले, सत्काराची लिस्ट काढली मी आत्ताच्या आत्ता लिहून, कोणाकोणाचं 1 नंबरला नाव आहे. आधी प्रद्युम्न अनिरुद्ध यांचा सत्कार करायचा, नंतर अर्जुनाचा करायचा, अर्जुनामुळे आपण इथं आलोय, त्याच्या घोड्यामुळे आलोय त्यामुळे अर्जुनाचा करायचा. मग महादेव आणि पार्वती यांचा सत्कार होईल. यांचा झाल्यानंतर मग सगळे राजे, ह्या सगळ्यांचा सत्कार झाल्यावर आम्हाला जर राहिलं, जर काही शिल्लक राहिलं तर मग आमचा नंबर आहे असं भगवंत बोलतात. ते सकळ वाटले बरवे, तैसेची केले दैत्य पुंगवे, सर्व संतोष विले गौरवे, मनोभावे करोनिया. भगवान श्रीकृष्णाने बोललेल्या सगळ्याला मान्यता वाटली, पटलं. मग जशा कृष्णाने सांगितलं त्या पद्धतीनं सर्वांचा एकाचा सत्कार बाणासुरानं केला. नागज स्वरत दास दासी, वस्त्र रत्ने धन राशी, बाणे समर्पिल्या शंभूसी, भवानी सहित गणाते. सर्वांचा सत्कार केल्यानंतर ना महादेव पार्वती यांना अनेक प्रकारचे वस्त्र, दाग दागिने, सोनं, अलंकार दिलं. महादेवाबरोबर काही एकटे आले नव्हते, सगळं गण घेऊन आले होते. सर्वांचाही सत्कार बाणासुर करू लागला. त्याच परी वैकुंठवासी, तयाच मान पार्थासी, मग गौरविले सकळासी, आनंद चित्ती सर्वांच्या. आता एक सांगतो महाराज, गुह्य अर्थ लक्षात घ्या, 2 मिनिटांमध्ये सांगतो. नारदांनी सांगितलं होतं बाणासुराला आधी महादेव पार्वतीचा सत्कार करायचा, नंतर कृष्णाने सांगितलं आधी त्यांचा पाहुण्यांचा करायचा, मग अर्जुनाचा करायचा, मग महादेवाचा करायचा. बाणासुरानं ऐकलं कोणाचं महाराज, देवाचं की भक्ताचं ऐकलं. कारण देवापर्यंत जायचं असेल तर आधी संताचाच पाय धरावा लागते, संताशिवाय देवाकडे जाता येत नाही. आधी नारदाचं सांगणं ऐक. नारदाने काय सांगितलं होतं, महादेव पार्वतीची पूजा करायची. आधी महादेव पार्वतीचा सत्कार केला, मग पाहुणे रावळ्याचा केला, मग अर्जुनाचा केला, मग कृष्णाचा केला, मग सगळ्याचा केला. वाचा. अमूल्य वस्त्र भरणे, बाणा लागी दिदली नारायणे, देखून या समाधाने, इंद्र पावला अंतरी. आणि बाणासुराला सुद्धा भगवंतानं अनेक प्रकारचे वस्त्र अलंकार, अमूल्य ज्याचं मोल करता येत नाही अशा प्रकारचं अलंकार वस्त्र सर्व बाणासुराला मान सन्मान म्हणून, सत्कार म्हणून अर्पण केली. बाण माने उकाली पोटासी, स्वैरा झाला त्याने ऋषिकेशी, याची प्रार्थी सदा शिवासी, जन्मी मज द्यावे. आणि त्यावेळेस बाणासुरानं सांगितलं, महाराज एवढं सगळं भगवंत घरामध्ये जीवलं, ही सगळं आपल्या मुलीची किमया आहे. आपल्याला उखेसारखी मुलगी जन्माला आली आणि त्या उखेमुळं भगवान श्रीकृष्णाच्या घराण्यातलं त्या ठिकाणी घर मिळालं, भगवान श्रीकृष्णासारखा स्वैरा मिळाला आणि हेच जन्मजन्मी मिळावं असं मागणं बाणासुर महादेवापाशी करू लागला. अरे वरदान दिले बाणासुरा लागून, तेव्हा मग ते आस्वानून पार्था करी दिले. मग अशा प्रकारे महादेवानं आणि भगवान श्रीकृष्णानं महादेवानं वरदान दिलं, बाणासुरानं घोडा आणून दिला. लवनासुर दवनासुर तयाची अद्यापी बाणासुर, भूमिदार सोनी घेवणी दळभार, पार्था सवे जाई जे. बाणासुरानं आपल्या सैन्यामध्ये
लवणासूर दवणासूर नावाची राक्षस होती. त्यांना सांगितलं, हे बघा म्हणले आपला त्यांचा घोडा त्यांना दे आणि आपलं 10 सैनिक सेना घ्या, त्यांच्या सेनेमध्ये जावा, त्यांना मदत करा असं सांगतो. बालनंदना ते घेऊन वेगे निघाले कृष्ण अर्जुन भवानी सहित त्रिनयन जाता झाला कैलासा. मग बाणासुराची मुलं होती, त्यांना बरोबर भगवान श्रीकृष्णाने घेतला. श्रीकृष्णाचा घोडा पुढे निघाला. महादेव पार्वती कैलासाला निघून गेली. दया लागी बोलवून बाणासुर आला परतवण आनंदे चालिले नृपगण बाणाचे स्तवन करिता ती. भगवान श्रीकृष्णाची बोलवण केली. निशीपर्यंत गावाच्या बाहेर त्यांचा घोडा पाठवला, त्यांना सोडवलं. बाणासूर परत आला. ही सैन्य रस्त्याने निघत असताना बाणासुराचं कौतुक किंवा वर्णन करू लागले. आईचे बाणासुराचे आख्यान जे सद्भावे करतील श्रवण पठण त्यांच्या पापाचे होईल क्षालन अंती पावती शिवपदा. बाणासुराचं चरित्र आहे, सुंदर आहे. कृष्णाचा त्या ठिकाणी महादेवाचा भक्त जर चरित्राचं पठण केलं तर शिवपदाला कैलासाला त्या ठिकाणी त्याला अक्षय स्थान भेटतं असं सांगतं. ही शक्ती पुराणाची कथा तुझ मी सांगितली गा भारता ज्याची श्रवणे दुरिता ठावनुरेची कदापि पुढे फिरता भूमंडळ किष्किंधेची आस्व जातील त्या ते वानर धरतील युद्ध तुमळ होईल पै ते पुढील प्रसंगी निरूपण रसाळ आहे अमृता समान ते ऐकावे सावधान म्हणे श्रीधर श्रोतिया. इति श्री धर्माश्वमेध पुराणांतक कथानुवाद येथे संपले बाणासुराख्यानाघात पंचशीतमाध्यायी महाभारते जमिनी करते बाणासुराख्यान नाम पंचशीतमाध्यायी गोळा. लगेच सुरुवात. श्री गणेश आहे काय होईल तेवढं तयारी 15-20 मिनिट. श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाय नमः. जय मिनी म्हणे गुणानिधी पुढे कैसा चालिला का कथा उददी मन करोरी एकाग्र विधी सादर आता ऐकावे. मग ते दोघे श्याम कर्ण वनोपवने लंगून दक्षिणेस करीते झाले गमन वायू वेगे करोनिया. आणि मग अशा प्रकारे जन्मेजय राजा वैशंपायन महाराजांना विचारतायत बाणासुराच्या नगरीमधून घोडा निघाला. त्या बाणासुराच्या नगरीचं नाव काय होतं? शोणितपूर होतं. नसल लक्षात तर सांगतो परत. शोणितपुरापासून घोडा निघाला. दक्षिण दिशेला जम्बू नावाचं एक बेट आहे. त्या बेटाच्या दक्षिण कोणाला किष्किंधा नावाची राजधानी आहे. जम्बूद्वीपाची दक्षिण कोणी किष्किंधा से राजधानी सुग्रीव राज चूडामणी तये स्थानी नांदत आठवले म्हणून सांगितलं. शक्तीतला विषय जाऊ द्या. आणि त्यावेळेस त्या किष्किंधेला वन उपवनाचं लंघन करत त्या दिशेने अर्जुनाचे घोडे निघाले. मागे चालिला दळ भारत अकस्मात देखील नगर त्याचा रम्य विस्तार विसंती योजने आगळा. आणि अशा प्रकारचा पुढे एक भव्य आणि दिव्य नगर पाहिलं महाराज. कुणी? अर्जुनानं सैन्याने पाहिला. विसंती योजन एवढं ते असणाऱ्या नगराचा विस्तार झालेला होता. भव्य दिव्य नगर पाहिलं असं सांगतात. देखताची नगर थोर चंद्र हसाशी बोले पार्थवीर कोणाचे असे नगर येथे राजा कोणता. आणि त्यावेळेस ही भव्य आणि दिव्य नगर पाहिलं महाराज. त्यावेळेस अर्जुनानं चंद्रहास्य राजाला विचारलं. का विचारलं त्याला? तर त्या चंद्रहास्यानं लहानपणी 11 दिवसामध्ये पृथ्वी जिंकली होती. त्याच्या लहानपणीच्या इतिहासामध्ये कथा आहे. आणि पृथ्वी जिंकल्यामुळे त्याला पृथ्वीचं सगळं माहिती होतं. त्यावेळेस त्या पार्थाने अर्जुनाने विचारलं, बाबा
कुणाचं नगर आहे इथं, कोणता राजा राज्य करतो आम्हाला सांगा असं सांगतात. पार्थाशी बोले चंद्रास येते राजा वानरेस, जे जिंकी ती कळी काळास आयसे वानर ये स्थळी. आणि त्यावेळेस त्या असणाऱ्या चंद्रहास्याने सांगितलं की अर्जुना, ही देश आहे तो वानरांचा आहे, हे नगर वानरांचा आहे. वानरांचा राजा सुग्रीव या ठिकाणी पूर्वी राज्य करत होता आणि काळी काळाला जिंकणारी ही वानर आहेत, बलवान आहेत असं चंद्रहास्य सांगू लागला. पूर्वी वानरेच सुग्रीवाजाच्या स्वामी श्री राघव, सागर लंगोनी देशग्रीव राघवे दळाशी निवटिला. आणि पूर्वी इथं या ठिकाणावरती या नगरीवरती पूर्वी सुग्रीव राजा राज्य करत होता आणि त्या सुग्रीवाकडं त्या सुग्रीवानं भगवान श्रीरामचंद्राची सेवा केली. लंकेला गेले, समुद्रावरती दगडाचा पूल बांधला, रावणाला मारला, अशी ज्यांनी कीर्ती केली तो सुग्रीव इथं राहत होता. आणि तो सुग्रीवाचा मुलगा द्विरथ नावाचा आहे, तो इथं आता राज्य करतोय आणि त्यानं घोडा पकडलाय असं सांगतात. अष्टादश पद्मे वंदन जयाचा से परिवार जने वाली आयसा सोदर राघवास्ते मारविला. आणि या नगरीमध्ये 18 पद्मी वानर करीती भूतकार, 18 पद्मी वानर एवढी या नगरीमध्ये राहत आहेत. आणि पूर्वी भगवान श्रीरामचंद्रांनी वालीला मारलं होतं म्हणून सुग्रीवाबरोबर सख्य केलं. अशा प्रकारची कळी काळाला जिंकणारी वानर आहेत चंद्रहास्य राजा सांगू लागला. शतयवने बांधली चिडी सागर, सीता सुद्धी केली सत्वर, जेने दशग्रीवाचा पुत्र अक्षय नामे आपटीला. आणि इथं एक महाबलाढ्य होऊन गेला महाराज. कोण चंद्रहास्य सांगतोय आता, ज्याची कीर्ती सांगायला आहे तोच वरी आहे बरं. त्यानं सांगायला सुरुवात केली. इथं या वानरामध्ये बलवान वानर होऊन गेला पूर्वी त्रेतायुगामध्ये आणि त्या वानरानं समुद्राचं लंघन केलं, लंकेमध्ये गेला आणि रावणाचा लाडक अखया त्याला दगडावर आपटून मारलं. असा ज्याचा पराक्रम आहे तो बलवान होता असं सांगतो. सकळ चातुर्य रत्नाकर, जो साक्षात रुद्रा अवतार, अक्षय बळांचा सागर, जेने कंदर्प जिंकिला. आणि अशा प्रकारचा एक बलवान होता या नगरीमध्ये, जो विवेक समुद्राचा सागर आहे आणि जो अक्षय बळाचा समुद्र आहे, याच्यापाशी अथांग बल आहे, जो मदनाला सुद्धा जिंकणार आहे. कंदर्पाला मदनाला ज्यानं जिंकलाय आणि जो रुद्राचा अवतार आहे तो इथं होऊन गेला. याचा अवतार चरित्र झालं, नाव आल्याशिवाय सांगायचं नाही वाचा. ज्यांचे नाम हनुमान तो तयाचा शेजी प्रधान, संप्रात रजद्वशाग्री बैसोन रक्षित से जो तुम्हा ते. आता ज्याचं वर्णन केलं त्याचं नाव हनुमान आहे आणि तो आपल्या ध्वजावरती आहे. आपल्या बाजूने जरी असला तरी यांचा प्रधान आहे तो, यांच्या आधिपत्याखाली सगळं सैन्य आहे. ही जी वानर आहेत ना, ही हनुमंताच्या सांगण्यामधले ऐकण्यामधले आहेत. हनुमंताच्या हाताखालची वानर आहेत, हनुमंताला ते प्रधान मानतायत आणि तोच आपल्या ध्वजावरती आपल्या घोड्याचं संरक्षण करतोय असं चंद्रहास्य अर्जुनाला सांगू लागला. सुग्रीव पुत्र द्विराज नाम, जो वानर कुळाची चंद्रमा, ज्याच्या पराक्रमाची सीमा नवर्णवेची अम्मा ते. आणि आता पूर्वी सुग्रीव राजा राज्य करत होता, आता जो राजगादीवरती बसलाय या किष्किंधेचा तो राजा आहे द्विरथ नाव आहे त्याचं आणि तो सुग्रीवाचा मुलगा आहे. आणि सुग्रीवाचा मुलगा असल्यामुळे सुग्रीवा एवढाच बलवान आहे, अथांग परिक्रमा ज्याची बलवान आहे, पुरुषार्थी आहे द्विरथ, तो आता राजगादीवरती आहे आणि आपला घोडा याच्या सैन्यानं पकडला आहे असं या ठिकाणी चंद्रहास्य अर्जुनाला बोलतात. सहस्र कुंजराचे बळ, ज्याचे अंगी असे आढळ,
ऐसेची वानर प्रबळ आहेत सर्वदा ज्यापाशी. आणि 12,000 हत्तीचं बळ याच्या अंगामध्ये आहे. कोणाच्या अंगामध्ये? ह्या द्विरदाच्या. हा सुग्रीवाचा मुलगा आहे आणि याच्याकडे एकट्याकडे बळ नाहीये. ही जी वानर आहे त्यांच्यापाशी सगळीच वानर बलवान आहेत महाराज. का बलवान आहेत? ही भक्तीने समर्थ आहेत. आणि एक बी वानर रावणाला घाबरत नव्हता महाराज. रावण देखोनी गोपुरी जो तो रावण उपरा उपरी युद्धा लागी स्वय पाचारी निग बाहेरी नपुंसका. वानरांची भाषा आहे. एवढी बलवान वानर या नगरीमध्ये आहेत असं चंद्रहास्य अर्जुनाला बोलतात. अष्टदश योजने प्रमाण लंका दुर्ग परम कठीण तेथे जावो निविदारण राक्षसाचे पै केले. ह्या वानरांनी आधी काय केले ती सांगू लागलाय चंद्रहास्य राजा. हिथून 18 योजने दूर त्या किष्किंधेपासून लंका नगर आहे आणि त्या लंकेमध्ये जाऊन त्या लंकेची दुर्ग ढासळून लंकेचा विध्वंस या वानरांनी केलाय. म्हणजे राजा रावणाला सुद्धा अथांग त्रास या वानरांनी दिलेला आहे. रावणाला त्रास दिला यांनी. आपलं काय चालणार आहे? अशा प्रकारची बलवान वानर इथं आहेत असं चंद्रहास्य सांगू लागला. त्याचा पुत्र हा द्विरद तो श्याम कर्ण धरिता प्रसिद्ध मग तेथे होईल घोर युद्ध प्राण जातील सकळांचे. चंद्रहास्याने सांगितलं त्या सुग्रीवाचा मुलगा आहे द्विरद नावाचा. तो आता किष्किंधेचं राज्य करतोय. जर त्यानं आपला घोडा पकडला तर आपल्याला त्याच्या बरोबर युद्ध करता येणार नाही. कारण रामायणामधलं युद्ध पहा. वानराकडे एक बी धनुष्यबाण नव्हती, एक बी शक्ती नव्हती, तलवारी नव्हत्या, फक्त झाडण तुकडच मारत होती. आणि आता बी तीच करते. जर त्यांनी दगड फेकला, झाड फेकलं तर आपण काही करायचं? म्हणजे वानर आपल्याला ऐकणारच नाही तर असा विचार चंद्रहास्य अर्जुनाला बोलतात. अश्व गेले नगरात जेथे राजस्थान विख्यात ते वानरी धरिले त्वरित राया लागी दाविती. आणि मग तोपर्यंत यांचा संवाद होतोय तोपर्यंत घोडे नगरात गेले. आणि नगरात गेल्यानंतर हे असणाऱ्या वानरांनी घोडे पकडले. जिथं राजा होता ते असणाऱ्या ठिकाणापर्यंत घोडे घेऊन गेले असं सांगतात. श्याम कर्णा ते पाहून संतोषला सुग्रीवनंदन मने भ्रमे देवे चातुर्यवन याची वरी ठेविले. श्याम कर्ण पाहिले महाराज आणि तो धीरज जो होता त्याचं मन प्रसन्न झालं महाराज. ब्रह्मदेवानं सगळी बुद्धी एकवटून करून किंवा चातुर्यानं हा घोडा बनवलाय. खूप सुंदर घोडा आहे. त्या घोड्याचं लावण्य सुंदर आहे असा विचार विरद करू लागला. प्रति बोले कपीश्वर हे अश्व कवनाचे सुंदर तो बाळी देखील हे दिव्य पत्र वाचिता ती वानर तया ते. आणि त्यावेळेस विचारलं त्या धीरदानं, बाबा कुणाचं घोडे? सुंदर घोडे कुणाचे आहेत? त्यावेळेस त्याच्या घोड्याच्या कपाळावरती लिहिलेलं होतं आणि ती कपाळावरती लिहिलेलं वानर वाचू लागले. गोत्रवध झाला म्हणून धर्मराय सोडिले श्याम कर्ण सवे अर्जुन संरक्षण सकळ राया समवेत. आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली की बाबा ही जी घोडे धर्मराजाला गोत्रवध झालाय. म्हणजे आपल्याच त्या ठिकाणी भावाला आपल्याच जे काही गोत्रज होती, पूर्वज होते किंवा आपलेच कुळामधलीच अशांना मारलंय. त्याच्यामुळं धर्मराजानं ते पाप फेडण्यासाठी अश्वमेध यज्ञ मानलाय. त्याचा घोडा पृथ्वी प्रदक्षिणाला सोडलाय. त्याच्या पाठीमागे अर्जुन सगळ्या राजासोबत त्याची संरक्षण करतोय असं तो वानर सैन्य वाचू लागला. मग दूताज्ञापी कपीश्वर नेवणी बांधारे हायवर या निमित्त कृष्ण पांडव वीर त्याचे दर्शन होईल आम्हा ते. धीरदानं सांगितलं म्हणले अर्जुनाचे घोडे नेऊन बांधा म्हणले आपल्या तिकडे अश्वशाळेमध्ये, बघू पुढच्या पुढे काय होतंय ते.
घोडा सोडायला आल्यानंतर ना भगवान श्रीकृष्ण अर्जुन येतील, सर्व येतील, त्यांचं आपल्याला दर्शन होईल. सुंदर कथा आहे महाराज झाली इथपर्यंत. अशा प्रकारे त्या ठिकाणी सुंदर असणारं चरित्र आहे. हा घोडा पकडलाय, नेऊन ठेवलाय. आता उद्या अर्जुन येईल, पुन्हा अनेक सैन्य येईल आणि मग कसं कसं युद्ध होतंय, वानर कसं युद्ध करतायत आपण त्या ठिकाणी पाहायचं, ऐकायचं. पुंडलिक पान पूर्ण झालं का? नाही इकडून झालं, इकडं वळलं. एक बाजू झाली दुसरी बाजू घ्यायची का वाचा? काय करतात? वाचा पण लिहिली. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव असंच ठेवलंय. प्रभू श्रीराम